राधानगरी तालुक्यातील दुर्गमानवाड परिसरात सुरू असलेल्या अवैध बॉक्साईड उत्खनन आणि वाहतुकीवर महसूल प्रशासनाने धडक कारवाई सुरू केली आहे। पाझर तलाव, पळसाळी आणि चाफेवाडी मार्गावर चर खोदून अवैध वाहतुकीसाठी वापरले जाणारे मार्ग बंद करण्यात आले आहेत, तर एका ट्रकवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे। मात्र ट्रक चालक पळून गेल्याने तलाठी विश्वास शेणवी आणि कोतवाल लक्ष्मण गावडे यांनी पंचनामा करून गुन्हा दाखल केला आहे। तहसीलदार अनिता देशमुख यांनी अवैध बॉक्साईड उत्खनन विरोधात कारवाईला सुरुवात केली आहे। दुर्गमानवाड चाफेवाडी भागामध्ये अवैध गौण उत्खननाच्या तक्रारी आल्यानंतर तिथल्या भागामध्ये जिथं उत्खनन व्हायची शक्यता आहे तिथं प्रत्येक भागामध्ये चर खोदून ट्रकचा रस्ता बंद करून प्रशासनाने टाकलेला आहे। पाझर तलावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरती जवळजवळ 3 चरी मारलेल्या आहेत। दुर्गमानवाड, चाफेवाडी, तळगाव, पळसाळी या भागामध्ये चर खोदून रस्ता बंद करण्यात आलेला आहे। तसंच काल एका ट्रकवरती गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे। BPN साठी राधानगरीहून उत्तम पाटील।